या लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता म्हणजेच 8वा हप्ता मिळणार नाही। काय कारण आहे जाणून घेऊयात। नमस्कार, मी संतोष वाघमारे, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनल मराठी योजना 2.0 वरती। मित्रांनो आणि भगिनींनो, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात। या योजनेत महिलांना 2100 रुपये दिले जाण्याचे आश्वासन महायुती सरकारने केले होते। या योजनेत आतापर्यंत महिलांच्या खात्यात 7वा हप्ता जमा झालेला आहे। या योजनेतील निकष बदलणार असल्याची चर्चा सुरू होती, मात्र मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे। लाडकी बहीण योजनेत फक्त पात्र महिलांनाच मदत मिळणार आहे। तसेच ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला फक्त एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे। लाडकी बहीण योजना किंवा संजय गांधी निराधार योजना दोन्हीपैकी एकच योजनेचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे। आता या योजनेच्या अटी काय होत्या ते आपण पाहूयात। तर योजनेचा लाभ घेणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी। दुसरी अट म्हणजे महिलेचे वय 21 ते 65 वयोगटातील असावे। त्यानंतर आता तिसरी अट काय आहे, तर या योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत नसावे, म्हणजे तुमच्या घरी कोणी आयकरदाता नसावा। जर महिला सरकारी नोकरीत असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही। पाचवी अट म्हणजे ज्या महिलांच्या कुटुंबात 4 चाकी वाहने आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही। आणि त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, ही पण एक अट होती। आता लाडकी बहीण योजनेत अर्जाची पडताळणी सुरू आहे। यामध्ये अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जाणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी सांगितली आहे। या योजनेत आतापर्यंत अनेक महिलांनी स्वतःहून अर्ज माघारी घेतले आहेत। पात्र नसल्याचे सांगत त्यांनी अर्ज परत केले आहेत। त्यामुळे अपात्र महिला जर या योजनेचा लाभ घेत असाल तर त्यांनी स्वतःहून माघार घ्यावी, असं आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच तुमच्या मित्र आणि भगिनीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल। अशीच नवीन आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।